मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। रोज रोज भाजी चपाती भाकरी खाऊन जर कंटाळा असाल ना, झटपट होणारी रेसिपी वरणातल्या चकुल्या मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। मी इथं कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं दोन उभं तेल। इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी। मोहरी तडतडली का त्याच्यामध्ये घालायचे जिरे, थोडासा कढीपत्ता, इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ याची पेस्ट बनवून घेतली होती, ही पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद, कट करून घेतलेली कोथिंबीर आणि तर मी टोमॅटो डाळ कुकरला लावून घेतलं होतं, शिजवून घेतली होती, ही पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। मस्त आपण जसं वरण बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचं आपल्याला, फक्त इथं आपल्याला पातळ बनवायचंय, जास्त घट्ट ठेवायचं नाही आपल्याला वरण, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला चकुल्या घालून घ्यायच्या आता, कारण की चकुल्या त्याच्यामध्ये घातल्याच्या नंतर ते घट्टच होणार आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आता याला एक उकळी येऊपर्यंत आपण चपाती लाटून घेऊ। आम्ही तसा घट्टसा गोळा मळून घेतला होता, आपल्याला पातळ नाही मळायचा, घट्ट मळायचा आहे। मी तसा घट्ट गोळा बनवून घेतलाय, आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचा, लाटून घ्यायचा। आपण चपाती बनवतो तसं दुमटून घ्यायचं नाही, आपल्याला आहे तसाच आपला गोलुंडा आपल्याला इथं लाटून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढं पातळ पाहिजे ना तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे, जाड नाही ठेवायचं जास्त, आपल्याला पातळच बनवायचं चकुल्या। इथं चपाती लाटून घेतली, आम्ही किती पातळ लाटून घेतले, पातळच लाटून घ्यायचंय। त्याला अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार काप बनवून घ्यायचे। तुम्ही गोल जर बनवायचे असेल ना, मी अशा पद्धतीने चौकोनी काप बनवून घेतले। तर आता हे आपल्याला वरणात सोडून घ्यायचे, सर्वच अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे। इथं आपल्या वरणाला उकळी फुटलेली आहे, आपण या सर्व चकुल्या त्याच्यामध्ये अशा सोडून घेणार आहोत आणि सगळ्या सोडल्याच्या नंतर आपल्याला मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायच्या। अशा पद्धतीने जर वरणातल्या चकुल्या जर बनवल्या ना, खूप टेस्टी आणि मस्त लागतात खायला। एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने मी इथं बनवलेल्या आहेत, मी काय जास्त वगैरे काय साहित्य वापरलेलं नाही, तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा। अशा माझ्या इथं वरणातल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत आणि शिजलेले पण आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही पण अशा पद्धतीने वरणातल्या चकुल्या बनवून पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू असंच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।